नमस्कार, एकमत डिजिटलचा विशेष कार्यक्रम रणधुमाळी जिल्हा परिषदेची या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी नितीन बनसोडे। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू झालेली आहे आणि जिल्हाभरात वातावरण जे आहे ते तापलेलं आहे। प्रत्येक पक्षाचे लोक जे आहेत ते आता गावखेड्यामध्ये आणि तालुक्यामध्ये प्रचारासाठी बाहेर पडताना दिसत आहेत। उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी काही अवधी शिल्लक राहिलेला आहे, मात्र तरी देखील प्रचाराचा तोफा जे आहेत त्या धडाडताना दिसत आहेत। आणि आज आपण आहोत जळकोट तालुक्यामध्ये। जळकोट या मतदारसंघामध्ये गेल्या वेळी जर पाहायला गेलं तर पंचायत समितीवरती निर्विवाद सत्ता जी होती ती काँग्रेसची होती आणि त्या काळामध्ये नेमकं काय कामं झाली आहेत, काय राहिली आहेत आणि जनतेच्या मनात आता काय आहे आणि निवडणूक कोणत्या मुद्द्यावरून यावेळी लढण्यात येणार आहे यासाठी आपण सर्व पक्षीय या ठिकाणी कार्यकर्ते आहेत। भाजपचे असतील, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, या सर्वांकडून आपण जाणून घेणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा आपण जाऊयात भाजपकडे, कारण गेल्या वेळी त्यांची सत्ता नव्हती, त्यामुळं आता भाजपला गेल्या वेळच्या काय उणिवा राहिल्यात आणि आता काय करणं बाकी आहे ते विचारून घेऊयात। मला सांगा, गेल्या वेळी निर्विवाद पंचायत समितीवरती काँग्रेसची सत्ता होती, काय नेमक्या गोष्टी राहिलेल्या आहेत, काँग्रेसकडनं काय विसरल्या आणि तुमचा अजेंडा काय असणार? या ठिकाणी जळकोट तालुका हा स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी केलेला तालुका आहे। त्यामुळं स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना आमचा तालुका कधीही विसरू शकत नाही आणि त्याचं मूळ कारण म्हणजे आमचं जळकोटचं काही शिष्टमंडळ फक्त साहेबांना पोलीस स्टेशन मागण्यासाठी गेले असताना साहेबांनी पोलीस स्टेशनच काय, मी 47 गावाचा तालुका करून दाखवतो। अनेक काँग्रेस लोकांनी, इतर लोकांनी खिल्ली उडवली, त्या गोष्टीची मजाक घेतली, परंतु साहेबांनी उपमुख्यमंत्री झाल्या आपलं सरकार आलेल्या जळकोट तालुक्याची निर्मिती करून दिली। त्यामुळे या जळकोट तालुक्याचे शिल्पकार स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब असल्यामुळे हा तालुका कधीही भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला राहिलेला आहे, पुढे सुद्धा बालेकिल्ला राहणार। मला सांगा, रणधुमाळी निवडणुकीची आहे, विकासाच्या मुद्द्यावर ही चर्चा व्हायला पाहिजे। आठवणी साहेबांच्या आहेत, ठीक आहे, पण पुढे काय विकास झाला पाहिजे, काय वाटतं? त्याच्यानंतर जे देशामध्ये जे नरेंद्र मोदीचं सरकार आहे व महाराष्ट्रामध्ये देवाभाऊचं, त्याचं जे मत जे आहे म्हणणं की जे काय आहे ते संपूर्ण विकासाचंच लक्ष आहे। लाडकी बहीण योजना असेल, कोणतीही गोष्ट जरी असेल तर आम्ही देवाभाऊच्या पाठीमागं खंबीरपणे आहोत आणि ह्याच्यानुसार आम्ही निवडणूक लढवित आहोत। निश्चितप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाते। पक्ष असू द्या किंवा पक्ष नसू द्या, अपक्ष कुठेही तयार राहतात। अपक्षांना काय वाटते आणि अपक्षांना नेमकं काय करायचे जाणून घेऊयात। मला सांगा, काय नाव आहे तुमचं अपक्ष उमेदवारीवर? मी रत्नाकर गंगाधर केंद्रे। मी तसं हिंदू धर्म प्रचारक म्हणून काम करतो, पण अलीकडच्या काळामध्ये ज्या विचारधारेवर भारतीय जनता पार्टी उभा राहिली ती विचारधारा म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्ता हा या भारतीय जनता पार्टीचा किंवा हिंदुत्वाद विचारधारेचा पिलर होता। पण अलीकडच्या काळामध्ये नेता आणि कार्यकर्त्यांच्या मधला संवाद खूप कमी झालेला आहे आणि कार्यकर्त्याच्या मनामध्ये असा एक संभ्रम निर्माण झाला की वर सौदेबाजी होते आणि खाली आमचा वाट लावली जाते आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्था हे धनदांडग्याच्या दावणीला बांधल्या जातात आणि कार्यकर्त्यांची एक जी हक्काची कार्यकर्ता निर्मितीची फॅक्टरी ज्याला म्हणतात ती कुठेतरी विकली जाते, अशी एक सर्वसामान्य कार्यकर्त्याची भावना आहे। म्हणून या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या भावना लक्षात घेऊन मी कार्यकर्ता, कुठल्या नेत्याचा नाही, कार्यकर्त्याचा कार्यकर्ता म्हणून मी जनतेसमोर जातो आहे। क्षेत्रस्तर विकास मोहीम हे माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे, माझ्या संस्थेची ते घटनेतील मुद्दा आहे। कशी आधारित क्षेत्रक्रांती झाली, अर्थक्रांती झाली तरच तुमचं आमचं गाव टिकू शकेल, हा विषय घेऊन थांबलेलो आहे। निश्चित स्वरूपात गावाच्या विकासासाठी यांनी थांबलेले आहेत। शिवसेना शिंदे गटाच्या वतीने देखील या ठिकाणी जोरदार तयारी करण्यात आलेली आहे आणि ते देखील या मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि शिवसेना शिंदे गटाकडून देखील जोरदार तयारी सुरू करण्यात आलेली आहे। मला सांगा, शिवसेना शिंदे गटाकडून पहिल्यांदाच ही निवडणूक लढवली जाते, मला सांगा काय नेमका अजेंडा असणार आहे? शिवसेना शिंदे गटाचं जर पाहिलं तर आम्ही हिंदुत्वाबरोबरच विकासाचा मुद्दा सुद्धा या ठिकाणी निश्चितपणे राबवणार आहोत आणि जो आम्ही उमेदवार दिलेला आहे त्यातला सर्वात महत्त्वाचा उमेदवार जर आपण पाहिला वांजरवाडा सर्कलमधील, तर तो उमेदवार आमचा 20 वर्ष सरपंच राहिलेला, पंचायत समितीला सुद्धा उमेदवार राहिलेला हा आमचा उमेदवार आहे। त्यामुळे आणि त्यांची जे प्रतिमा आहे ती अतिशय स्वच्छ प्रतिमा आहे, काम करणारा उमेदवार आहे। त्यामुळे शिंदे गट सुद्धा या ठिकाणी कोणोर माळीपरगा असेल, गुणशी असेल, या ठिकाणी चांगले आणि तगडे आणि विशेष म्हणजे कसले डागढब्बा नसलेले उमेदवार, स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार आम्ही दिलेले आहेत आणि आमचा अजेंडा निश्चितपणे असणार आहे की हिंदुत्व तर आहेच, शिवसेना म्हणजे हिंदुत्व हे कुणाला सांगायची गरज नाही, त्याचबरोबर ह्या हिंदुत्वाबरोबरच विकास
आणि ह्या जिल्हा परिषदच्या ज्या योजना आहेत पंचायत समितीला जे येतात ते प्रत्येक माणसाला घराघरापर्यंत आम्ही स्वतः जाऊन शिवसैनिक जातीनं त्या ठिकाणी त्या योजना राबवणार आहेत. हे आमचा मूळ अजेंडा राहणार आहे. मला सांगा, तुमच्या तालुक्यामध्ये किंवा तुमच्या या पंचायत समितीच्या क्षेत्रामध्ये या नंतरचा विकास कसा असला पाहिजे आणि या अगोदर जो विकास झालेला आहे त्यावरती तुम्ही समाधानी आहात? निश्चित आज तुम्ही वांजरवाडा सर्कलमध्ये जर फिरलात तर माझी इथल्या कुठल्याही नेत्याला एक विनंती आहे की 40च्या स्पीडनं फक्त गाडी चालवून दाखवा. तेवढं झालं तरी त्या सीटला आपण बिनविरोध काढायला हरकत नाही. रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते असंही आमच्या भागाचं सध्या विश्लेषण केलं तर वावगं ठरणार नाही. मुळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या स्थानिक लोकांच्या प्रश्नासाठी असतात. परंतु या ठिकाणी जेव्हा वांजरवाडा सर्कलच्या बाबतीत बोलायचं झालं, राजकारण जेव्हा सुरू झालं तेव्हा आमच्या भागामध्ये स्थानिक लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी स्थानिकचा उमेदवार द्यायला पाहिजे होता. ते न देता बाहेरून कुठेतरी पैशाचा दबाव आणून पैशाच्या जोरावर विकत घेण्यासाठी आमच्या मतदारसंघामध्ये काही उमेदवार सोडलेले आहेत. आमच्या भागातील जनता सक्षम आहे आमच्या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी. आणि आमच्या भागामध्ये तुम्ही जर गेलात तर तुम्ही माझं तर मत आहे की तुम्ही सर्वे केला पाहिजे वांजरवाडा सर्कलमध्ये. तुम्हालाही जाणून येईल विकास कुठं दिसतोय तो. विकास एक रस्ता नाही, पाण्याचे प्रश्न आहेत, महिला बचत गटाचे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे जे कामं करणे अपेक्षित होतं ते मागच्या काळामध्ये कुठलंही काम झालेलं नाही. पैशाच्या जोरावरती पैशाची ताकद दाखवून बेंडकोळ दाखवली जाते. सर्वसामान्य जनता त्या ताकदीला निश्चितच मतदानातून उत्तर दिल्याशिवाय राहत नाही. लोक बोलत नाहीत पण लोक कृतीतून दाखवतात. लोक खूप हुशार असतात आणि निश्चितच येणाऱ्या 7 तारखेला तुम्हाला कळेल. आणि आदरणीय एकनाथभाई शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सांगायचं झालं तर तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना ज्यांनी चालू केली ते आदरणीय एकनाथभाई शिंदे यांचे विचार तळागाळातील आमच्या बहिणीपर्यंत पोहोचवण्यासाठी शिंदे साहेबांनी ताकदीनं या ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत. निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये ही ताकद तुम्हाला 7 तारखेला शिंदे साहेबाच्या शिवसेनेची ताकद कळेल आणि शिंदे साहेबाचे बहुसंख्य उमेदवार या ठिकाणी निवडून येतील आणि लातूर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा मोठा वाटा असेल आणि जळकोट तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये निश्चितपणानं सभापती, उपसभापती, सत्ताधारी हे शिंदे सेनेचे असतील. हे मला लोकांच्या आशीर्वादातून मी नक्कीच सांगतो. आणि तुम्हीही त्या ठिकाणी सर्वे कराल तर तुम्हालाही विकास कुठे आहे हे तुम्हाला निश्चित दिसेल. निश्चित स्वरूपात मला सांगा, कशा पद्धतीनं आता एकंदरीत पाहिलं तर विकास झालाच नाही अशा पद्धतीची भाषा या ठिकाणी वापरली जाते आणि असं बोललं जाते. विरोधी पक्ष असतील किंवा शिवसेना असेल यांच्याकडनं, पण सत्ताधारी पक्ष म्हणून तुमच्याकडे पाहिलं जाते. काय नेमकं केलंय आणि काय राहिलंय? तालुक्याच्या निर्मितीपासूनच जळकोट तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. परंतु गेल्या वेळेस दुर्दैवानं जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाचं जे सत्ता आलं आणि त्यानंतर या कार्यकर्त्यांची निवडणूक सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून लोकांचे प्रतिनिधी सामान्य माणसातून ज्यावेळेस निवडून द्यायची वेळ येते त्या निवडणुका 4 वर्षापासून प्रलंबित राहिलेल्या आहेत. लोकांमध्ये एक रोष आहे आणि आज खरे जे लोकांचे प्रश्न घेऊन झगडणारे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी ही निवडणूक होत आहे. काँग्रेस पक्ष पंचायत समिती जळकोटवर झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही. या जळकोट तालुक्याचे जे महत्त्वपूर्ण प्रश्न होते, जसं की तिरू नदीवरील बॅरेजेसचा एक प्रश्न होता, विलासराव देशमुख साहेबांच्या आदरणीय कैलासवासी विलासराव देशमुख साहेबांच्या स्वप्नातलं हे प्रकल्प, महाविकास आघाडीचं सरकार असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते, अमित देशमुख साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री होते, त्यांनी ते प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी त्या योजनेला निधी दिलेला आणि हे गोष्ट जळकोटकर कधी विसरणार नाहीत. त्यामुळे शेतीमालाचे झालेले भाव कोसळत आहेत, शेतीवर एक दुर्दशा आलेली आहे, ग्रामीण भागावर एक अरिष्ट आलेला आहे. अशा काळामध्ये या ग्रामीण भागातल्या निवडणुकीमध्ये संबंधित जिल्ह्यामध्ये अमित देशमुख साहेबांच्या नेतृत्वामध्ये जिल्हा परिषद असेल किंवा जळकोटची पंचायत समिती असेल याच्यावर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. हे आम्ही लोकांमध्ये फिरत असताना लोकांच्या मनातली जे भावना आहे त्याच्या आधारे मी हे सांगत आहे. निश्चित स्वरूपात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ज्या आहेत त्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या असतात, स्थानिक प्रश्नाबाबतच्या असतात. मात्र ही निवडणूक कुठे ना कुठे प्रतिष्ठेची बनवली जाते. काही पक्षाकडनं कुठे ना कुठे प्रतिष्ठापणाला लावण्याचा हा प्रयत्न होतो. काय सांग? काँग्रेस पक्षाने उमेदवार देत असताना ज्या लोकांच्या 2-2, 3-3 पिढ्या समाजसेवेमध्ये झिजलेल्या आहेत अशा प्रकारचे उमेदवार निवडलेले आहेत आणि लोकांच्या मनातला
जो उमेदवार आहे त्यालाच पक्षाने उमेदवारी देण्याचा यावेळेस निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे जे सामान्य माणसांचे जे प्रश्न आहेत की जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या रस्त्यांची झालेली दुरावस्था, शेती व शेतीपूरक व्यवसायांना चालना देण्यासाठी असलेल्या योजना धूळ खात पडल्यात आणि अनागोंदी कारभार आणि भ्रष्टाचार या प्रशासकाच्या काळामध्ये आपण पाहिलेला आहे. घरकुलाच्या योजना असतील, विहिरीच्या योजना असतील, कुठल्या जनावरांच्या गोठ्याच्या योजना असतील, तर टक्केवारीशिवाय या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे कामं झालेले नाहीत. लोकांना याची जाणीव आहे. लोक याच्यात भरडून पिळून निघालेले आहेत आणि याचं उत्तर 5 तारखेला येणाऱ्या मतदानामध्ये मतदान स्वरूपातून या जळकोट तालुक्यातील जनता निश्चितच देईल. निश्चित स्वरूपात प्रशासक काळामध्ये मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे. प्रशासक काळामध्ये लोकांचे कामं झालेली नाही आहेत. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे हे उघडपणे दिसतंय. मात्र आता काय अपेक्षा आहे? आता सत्ता कुणाची आणायची हे तुमच्या हातात आहे. कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरे जात आहे? मी याच्यापूर्वी आपलं एक लक्ष वेधू इच्छितो की 1999 साली ह्या जळकोट तालुक्याची निर्मिती निश्चितपणे युती सरकारच्या काळामध्ये झाली. गोपीनाथ मुंडे साहेबांचं फार मोठं श्रेय आहे. पण हे तालुका झाल्यानंतर फक्त एक तहसील कार्यालय, एक किरायाच्या इमारतीत आणि एक पोलीस स्टेशन हे ग्रामपंचायतीच्या इमारतीत होतं. त्याच्यानंतर 1999ला जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख साहेबांनी शपथ घेतली आणि त्यानंतर या तालुक्यातील सर्व कार्यालय, इव्हन जिल्हा परिषदेचं बांधकाम विभाग असेल, पंचायत समिती असेल, तहसील कार्यालय असेल, कृषी विभागाचं कार्यालय असेल, तालुका स्तरावर आवश्यक असणारी सर्व कार्यालय बांधण्याचं काम विलासराव देशमुख साहेबांनी केले. या तालुका हा डोंगराळ भाग आहे आणि ह्याची संरचना, ह्याची भौगोलिक परिस्थिती बघून ह्या ठिकाणच्या शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवावं म्हणून 12 साठवण तलाव निर्माण करण्याचं काम विलासराव देशमुख साहेबांनी केलं. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये या जळकोट तालुक्याने त्यातील जनतेनं विश्वास ठेवून 2 वेळेस पंचायत समितीवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकावलेला आहे. आणि आजही जनता काँग्रेस पक्षाच्या सर्वधर्म समभाव आणि विकास कामाला प्राधान्य देऊन आमच्या तालुक्यातील 3ही जिल्हा परिषदेचे उमेदवार आणि 6ही पंचायत समितीचे उमेदवार हे येत्या 5 तारखेला निवडून देण्याच्या पूर्ण तयारीत आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण असे निशंक आहोत. आपण म्हणाला होता की प्रशासकाच्या काळामध्ये काही भ्रष्टाचार झाला, निश्चितपणे झालाय. ती स्थानिक स्वराज्य संस्था ह्या निरंकुश झालेल्या आहेत. त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी राहिलेला नाही. जो काही कारभार हाकते ते राज्याचं सरकार हाकते आणि काँग्रेस पक्षाचं धोरण राहिलं की सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं. त्या स्थानिक पातळीवरचा मग ग्रामपंचायत असेल, तालुका लेवलवर पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, त्यांनी हा कारभार आपल्या स्थानिक लोकांमार्फत चालवावा ही भावना काँग्रेसची आहे. मुळात पंचायत राज व्यवस्था ही काँग्रेसनं आणली, पण ती मोडीत काढण्याचा आणि एक केंद्रित कारभार करण्याचा प्रयत्न ह्या भाजप सरकारकडून होते. त्याच्यामुळं लोकशाहीची एक प्रकारे क्रूर चेष्टा होत आहे आणि जनतेने हे संपूर्ण समजले जनतेला. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्या काही निवडणुका होतील, आता जे ग्लॅमर राहिले ते विसरून चालले. आपल्याला मोदी साहेबाच्या नावावर ह्या ठिकाणी स्थानिक पातळीवर मतं मागता येणार नाहीत. आपले लोकप्रतिनिधी कसे आहेत त्यांच्या नावावर आपल्याला मतं मागावी लागणार आहेत. आजही आपण जर सर्वेक्षण केलं तर गल्ली बोळात थांबून जनतेची प्रश्न सोडवणारा जर कुठला कार्यकर्ता तुम्हाला दिसेल तर तो काँग्रेस पक्षाचा दिसेल. आणि विशेष म्हणजे आपण जी लाडक्या बहिणीचा गवगवा करतो तर गोरगरीब, निराश्रित आणि पीडित लोकांना मदत करण्याचं धोरण हे बॅरिस्टर अंतुले साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी निराधार योजना, संजय गांधी निराधार योजना सुरू केली आणि त्यावेळेस पासून हे धोरण आजपर्यंत आपण अवलंबतो. आता त्याच्यामध्ये विविध प्रक्रिया वाढत गेलेल्या असतील, त्याचं वाढ झालेली असेल. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेसारखी योजना, प्रत्येक कुटुंबाला 100 दिवसाचा रोजगार मिळावा ही योजना काँग्रेस पक्षाने दिली. आज आपण जे अन्न धान्य वितरित होते ती योजना काँग्रेस पक्षाने दिली. म्हणजे गोरगरिबाचा विचार करणारा हा एकमेव काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे जनता कधीही विसरणार नाही आणि जनता निश्चितपणे आमच्या पाठीशी उभी आहे. निश्चित स्वरूपात प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांनी किंवा प्रत्येक पक्षाच्या लोकांनी हे सांगितलंय की जनता आमच्या पाठीमागे निश्चित उभा राहील. मात्र यामध्ये जर पाहायला गेलं तर सामान्य मतदार, नेमकं सामान्य मतदारांना काय वाटतंय, मतदारांच्या काय अपेक्षा आहेत, उमेदवाराकडनं असतील किंवा पक्षाकडनं असतील, ते आपण जाणून घेऊ. मला सांगा, सामान्य मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मी एक वांजरवाडा जिल्हा परिषद सर्कलमधील मतदार तर आहेच, पण मी कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक पण आहे. मतदार म्हणून माझी एक भावना की हे जे महायुतीचं सरकार आहे, या सरकारमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आमचं जरी राखीव मतदारसंघ असला
तरी संजय भाऊ बनसोडे यांच्या माध्यमातून एवढा विकास झालाय, थोडा कॅमेरा मागे फिरवला तर हे विकास दिसतो भाऊंचा. या विकासावर त्यांनी महायुती करून सामान्य मतदार म्हणून अपेक्षा महायुती करून या विकासाला पाहून त्या महायुतीच्या मागे राहू म्हणून आमच्या वांजरवाडा सर्कलमध्ये विठ्ठल दगडू चव्हाण आमचे सभापती आहेत, जे की त्यांनी बाजार समितीमध्ये 1.5 कोटी रुपयाचं शेतकरी भवन, 1 कोटी रुपयाचे रस्ते अशी विकास कामे करणारा एक धडाडीचा युवक आम्हाला लाभला आहे. म्हणून बहुसंख्य मतांना आम्ही त्यांना निवडून द्यावं असं मतदार म्हणून माझी अपेक्षा आहे. निश्चित स्वरूपात मतदार म्हणून काही लोकांनी आपल्या अपेक्षा व्यक्त करताना त्यामध्ये देखील राजकीय हस्तक्षेप आणल्याचं आपल्याला दिसून येते. मला सांगा, काय नेमकं सांगाल, कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरे जात आहे आणि कशा पद्धतीचा विकास कामाचा अजेंडा असणार आहे? साहेब, सर्वप्रथम मी हे सांगतो की मी सचिन केंद्रे, मला काँग्रेस पक्षाने माळीप्रगा जिल्हा परिषद गणातून संधी दिली उमेदवारीची. माझा कुठलाही राजकीय वलय नसताना एक सामान्य नागरिकांमध्ये वावरणारा पोरगा म्हणून काँग्रेस पक्षाने जी माझ्यावरती उमेदवारीची जबाबदारी, यातूनच सगळं उत्तर भेटतं. आता मागाशी सांगितले की महायुतीचा धर्म, तर युतीमध्ये युती राहिली आहे कुठं? ते युती राहिलेली नाही आहे. ती त्यांच्यामध्ये म्हणजे ते गावात घर नाही आणि शिवारात शेत नाही म्हणल्यासारखी गोष्ट झालेली आहे त्यांची. आणि राहिला विषय, तुम्ही मागाशी म्हणलात की मागची सत्ता काँग्रेस पक्षाची होती, तर ती सत्ता काँग्रेस पक्षाची नव्हती, तर सेंट्रल म्हणजे केंद्रात त्यांची सत्ता आहे, राज्यात त्यांची सत्ता आहे आणि प्रशासनाच्या मार्फत सुद्धा 2022 पासून त्यांचीच सत्ता होती. या ज्या 5 वर्षात जो काही झालेल्या घरकुल बाबतीत, त्यानंतर गाई गोठ्याचे असतील किंवा विहिरीचे प्रश्न असतील, म्हणजे एवढा नाहक त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागतो की अक्षरशः तहसील पंचायत हे लोकांनी सोडून दिलं झालं. अतिवृष्टी एवढी आमच्या जळकोट तालुक्यात झाली, कुठल्याच लोकांना पैसे नाही. प्रशासनाच्या चुक्यांमुळे माझे पैसे दुसऱ्याच्या अकाउंटवरती जात आहेत. एवढा गलथान कारभार झालेला आहे. आणि ही निवडणूक स्थानिक पातळीची आहे. या ठिकाणी कुठल्या बिल्डिंगचा उल्लेख नाही पाहिजे, या ठिकाणी कुठल्या विकास कामाचा नसतो. तर ही निवडणूक फक्त शेतकऱ्यांची आहे, सामान्य नागरिकांची आहे. त्यांच्या शेताला भाव मिळाला पाहिजे, त्यांना जे काही आर्थिक मदत लागते अतिवृष्टीची असेल किंवा नुकसान भरपाई असेल ती भेटली पाहिजे. त्यांच्या गोरगरिबांचं घरकुल झालं पाहिजे. सोलरची जी योजना शासन डिक्लेअर करतंय, पण ते प्रत्यक्षात तुम्ही गोरगरिबा माणसापर्यंत देताय का? तर ती येत नाहीये. ते जर का 70,000 रुपयाचं बजेट असेल तर त्यासाठी 20,000 रुपये इन्व्हेस्ट करायचे आणि मग 50,000साठी 6-6 महिने फेऱ्या मारायच्या. हे कोणते प्रकार आहेत? शासनाचे कुठले म्हणजे कामं रेग्युलर चालू आहेत? कुठलेच कामं नाही. ठीक आहे, या कामाविषयी तर हे बोलले आहेत, पण शेवटच्या प्रश्नाकडे आपण वळतो. आणि शेवटचा प्रश्न आपण घेणार आहोत भाजपकडून आणि शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाकडून उत्तर घेणार आहोत. मला सांगा, स्थानिक पातळीवरची ही निवडणूक आहे, स्थानिक लोकांची ही निवडणूक आहे, स्थानिक कार्यकर्त्यांची निवडणूक. पक्ष असेल किंवा तुमचं राजकारण असेल, हे राजकारण विसरून राजकारणाच्या पलीकडचं विकासकारण करण्यासाठीची निवडणूक तुम्ही लढणार आहात? ही निवडणूक आम्ही विकासावरच मुद्दा लढत आहोत. गेल्या 2014 पासून या राज्यामध्ये युती सरकार आहे. युती सरकारमध्ये आमचे राष्ट्रवादीचे आमदार सन्माननीय बनसोडे साहेब आहेत, ते माजी मंत्री आहेत, सध्या आमदार आहेत. त्यांनी या तालुक्याचा विकास करण्यासाठी जवळपास 6,500 कोटीचं बजेट या तालुक्यात आणलेलं आहे. अनेक या ठिकाणी रेस्ट हाऊस असेल, हे बसस्टँड असेल, बंधाऱ्याचं झालं आहे. अशा यानंतर जे काही राहिला सुला विकास आहे तो विकास आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत. गेल्या 50 वर्षाचा बॅकलॉग ज्या काँग्रेसला सरकारला करता आला नाही, तो बॅकलॉग पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी बनसोडे साहेबांनी केलं आहे. आणि या ठिकाणी हायवे सुद्धा आणण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या काळात झालं आहे. जो काही विकास राहिला आहे, ज्या काही लोकांच्या अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा आम्ही पूर्ण करण्याचं काम करणार आहोत. निश्चित स्वरूपात अपेक्षा पूर्ण करण्याचं काम करणार आहेत. आणि आपण शिवसेना पक्षाकडे जाणार आहोत. शिवसेनेला काय वाटते, किंवा जो बॅकलॉग आहे तो भरून काढण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे, तुम्ही काय करणार? आताच त्यांनी सांगितलं की मोठ्या प्रमाणावरती विकास झाला. माझं चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला विनंती आहे की तुम्ही एकदा ग्रामीण भागामध्ये एक चक्कर मारा, त्याचा सर्वे करा. तुमची गाडी 40च्या स्पीडने गेली चॅनलची, तरी त्या बाबतीमध्ये आपण विकास झाला असं समजू. शहरी भागामध्ये 1-2 ऑफिस किंवा 1-2 हे केल्यामुळं ग्रामीण भागातील सामान्य जनतेचे प्रश्न सुटत नाहीत. सामान्य जनतेचे प्रश्न खूप वेगळे आहेत. सामान्य जनता खूप दुःखात आहे. आणि त्याच ठिकाणी महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी एकनाथजी शिंदे साहेबांनी 1,500 रुपये प्रति महिन्याला त्यांनी साहेबांनी दिलं. आणि महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी एवढा ऐतिहासिक निर्णय घेतला. आणि साहेब म्हणत होते आता की 50 वर्षाचा बॅकलॉग भरून काढला. जळकोट आणि उदगीर तालुक्याचे इथे राजकीय पार्श्वभूमी जर बघितलात तर इथं कधीच एका पक्षाचं सरकार नव्हतं किंवा कधीच एका पक्षाचा आमदार नव्हता. साहेबांना असं म्हणायचं की मागच्या काळात जे त्यांचे आमदार होते त्यांनी विकासच केला नाहीये, तर हे नाही. तर प्रत्येक जण थोड्याफार प्रमाणात विकास करत असेल, पण तुम्ही ग्रामीण भागाची परिस्थिती बघा. आदरणीय संजू भाऊंना आम्ही पण मतदान केलं होतं आणि आदरणीय संजू भाऊंना
आता प्रचाराला गेल्याच्या नंतर तुम्ही माझं चॅनलच्या माध्यमातून एक विनंती आहे की मतदारसंघामध्ये एक फेरफटका मारायला हवा. मतदारसंघातल्या सगळ्या परिस्थिती तुम्हाला कळतील. काय रस्त्याची अवस्था आहे, काय पाण्याची अवस्था आहे, गावामध्ये फिरायला लावा. आणि जनतेने जर कौल दिला तर निश्चितच ग्रामीण भागातील लोकांच्या प्रश्नांचा अभ्यास करून, ग्रामीण भागातल्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न असेल, ग्रामीण भागातील महिलांना बचत गटांना सपोर्ट करण्याची भूमिका असेल, किंवा युवकांना एक चांगल्या पद्धतीचा रोजगार मिळावा, यासारख्या छोट्या छोट्या गोष्टी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खूप मोठं काही करता येतं. पण आपल्याला जिल्ह्याच्या लेवलचा ज्या काही करता येतील, आदरणीय शिंदे साहेबांकडून जो विकास करता येईल तो विकास करण्याचं ध्येय आमचं निश्चितच आहे. निश्चित स्वरूपात गाडी 40च्या स्पीडनं पळवून दाखवा आणि बक्षीस मिळवा अशी एक प्रकारची पैजच त्यांनी लावलेली आहे. मला सांगा, शेवटचा प्रश्न आहे, विकासाच्या मुद्द्यावर राजकारण बाजूला सारून ही निवडणूक होणार आहे का? सर निश्चितच होणार आहे, कारण विकास म्हणजे जे आता दोघा तिघांनी बोलल्याप्रमाणे फक्त बिल्डिंग उभा करणे म्हणजे विकास नसतो. विकास म्हणजे सामान्य नागरिकांच्या, शेतकऱ्यांच्या, गोरगरिबांच्या ज्या अडीअडचणी, जे रोजचं दैनंदिन जीवन आहे ते जगण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी पुरवणे म्हणजेच राजकीय नेत्यांना मतदान केलं जातं. त्यांचं पालकत्व कशासाठी दिलं जातं, तर त्यांच्या सामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी. तर नक्कीच ह्या विकास याच्यावरती ह्या निवडणुकीमध्ये बिलकुल सुद्धा परिणाम होणार नाही. सामान्य आम्ही जे काही ग्रामीण भागात फिरतोय ते नक्कीच सर्व शेतकऱ्यांच्या अपेक्षा ह्या काँग्रेस पक्षाच्या बाजूने आहेत, कारण गोरगरीब जनतेसाठी काम करणारा एकमेव पक्ष म्हणजे काँग्रेस आहे. त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी, त्यांच्या घरात ज्या काही गोष्टींची कमतरता आहे त्या सोडवण्याचा प्रयत्न फक्त आणि फक्त पूर्वीपासून विलासराव देशमुख साहेबांपासून काँग्रेस पक्षाने केलेला आहे. तर निश्चित यामध्ये विकासाचा कुठलाही मुद्दा येणार नाही. निश्चित स्वरूपात मतदार म्हणून काय सांगाल? निवडणूक लागलेली आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची, कसं पाहता या निवडणुकीकडे? स्थानिकचे प्रश्न नेमकं काय आहेत? मतदार म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत? माझं गाव आहे करंजी. मी एवढंच सांगू इच्छितो, कोणताही पक्ष विजयी हो, पण जे आमचा करंजी ते विराळ रस्ता आहे, कोरनोळ ते करंजी, करंजी ते विराळ रस्ता मंत्री साहेबाच्या काळामध्ये मंजूर झाला, त्याचं उद्घाटन झालं आहे, पण आणखीही झालेलं नाही. ते त्वरित करावं, कोणीही येऊ निवडून, आम्हाला ह्याच्याशी काही हे देणं घेणं नाही, पण त्या रस्त्याचं काम मार्गी लागलं पाहिजे. निश्चित स्वरूपात कोणीही निवडून येऊ द्या, आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही, मात्र आमची कामं झालं पाहिजेत अशी मतदारांची अपेक्षा. शिवसेनेला वाटतंय जनमत आम्हाला कौल देईल, भाजपला वाटतंय जनमत आम्हाला कौल देईल, आणि काँग्रेस गॅरंटी घेते की साहेबांच्या कामावर आणि साहेबांच्या जी योजनेवर ते मतं मिळवू शकतात. काय होतंय येत्या 7 तारखेला स्पष्ट होणार आहे. मतदार कोणाच्या बाजूनं कौल देणार आहेत हे देखील स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत पाहूया एकमत डिजिटल. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, जळकोट, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.